परंतु गांधी नेहरू घराण्यातील व्यक्ती पंतप्रधानपद भूषवण्यासाठी जन्माला आल्या आहेत. भारतातील एक यशस्वी निवडणूक रणनीतिकार प्रशांत किशोर यांनी नरेंद्र मोदीच देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील असं आकडेवारीनुसार सांगितलं आहे. अर्थात सामान्य जनतेलाही हे माहीत आहे, परंतु शास्त्रीय पद्धतीने आणि सर्व घटकांचा विचार करून रणनीती ठरवणाऱ्या प्रशांत किशोर यांनी सांगितल्यामुळं सामान्य जनतेला जे वाटत आहे त्यावर शिक्कामोर्तब झालाय. प्रशांत किशोर यांनी देशातील अनेक नेत्यांना निवडणूक जिंकण्यासाठी मदत केली आहे. त्यांचा तो व्यवसायच आहे, परंतु प्रत्येक वेळी ते यशस्वी झाले असे म्हणता येणार नाही. मागील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत राहुल गांधींनी त्यांची मदत घेतली होती आणि त्यांना आपल्या पक्षाची निवडणूक रणनीती बनवण्यास सांगितलं होतं. पण म्हणतात ना, आडातच नाही तर पोहऱ्यात कुठून येणार. त्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाची अत्यंत दयनीय अवस्था झाली होती. अर्थात प्रशांत किशोर यांनी जे काही पर्याय सुचवले होते ते राहुल गांधींनी मान्य केले नाहीत. यातीलच एक पर्याय म्हणजे राहुल गांधींनी उत्तर प्रदेशचा पुढील मुख्यमंत्री म्हणून निवडणुकीला सामोरे जावे असा होता. परंतु गांधी नेहरू घराण्यातील व्यक्ती पंतप्रधानपद भूषवण्यासाठी जन्माला आल्या आहेत असा भ्रम निर्माण करून घेतल्यामुळे राहुल गांधींनी ही गोष्ट मान्य केली नाही. प्रशांत किशोर यांच्या मते भाजप मागील म्हणजे 2019च्या मिळालेल्या जागांपेक्षा जास्त जागा मिळवेल, परंतु त्या भाजपच्या म्हणण्यानुसार 400 पार असतील का याबद्दल प्रशांत किशोर साशंक आहेत. 2019 मधील 303 जागांपेक्षा जास्त म्हणजे 315 ते 330 पर्यंत ही संख्या जाऊ शकेल असं त्यांना वाटतंय. इंडिया आघाडीतील नेत्यांबरोबरच देशातील माध्यमाने जो नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न केलाय की उत्तरेकडील राज्यांमध्ये भाजपने कमाल यश मिळवलं आहे, त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता नाही. उलट अँटी इन्कम्बन्सी म्हणजे सरकारबद्दल नकारात्मकतेमुळे मग त्याच घटकच होणार आहे आणि दक्षिणेकडील राज्यात तर भाजपला जनाधारच नाही. महाराष्ट्रासह इतर राज्यात भाजपबद्दल जनतेच्या मनात प्रचंड असंतोष आहे, परंतु आपण दक्षिणेकडील आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, केरळ या राज्याचा विचार केला तर तेथील भाजपला मिळत असलेला प्रतिसाद थक्क करणारा आहे. हैदराबादचे उदाहरण घेतलं तर माधवी लता या महिला भाजप उमेदवारांनी असदुद्दीन ओवैसी यांना कसं जेरीस आणलाय यातून दिसून येईल. त्यामुळं भाजप या दक्षिणेकडील राज्यात यावेळी चांगली मुसंडी मारेल असा जनतेतून विश्वास व्यक्त होत आहे. उत्तरेकडील मुख्यतः उत्तर प्रदेशात 80 खासदार आहेत. योगी आदित्यनाथ यांनी तेथील गुंडांवर जशा कारवाया केल्या आहेत आणि त्यांचं एकेकांचं साम्राज्य नेस्तनाबूत केलंय, त्यामुळे उत्तर प्रदेशातील जनता योगी आदित्यनाथांवर खूपच खुश आहे. त्यांच्या बुलडोझर राजचे सर्वत्र कौतुक होताना पाहायला मिळते. त्यामुळे 4 जूनच्या निकालात भाजप 400 पार जातोय की 330 ते 350 पर्यंत याचीच जनता उत्सुकता लागली आहे. हा विश्वास आपला राजकीय अजेंडा चालवणाऱ्या कोणा विश्लेषकाने किंवा संपादकाने व्यक्त केलेला नाही, तर अत्यंत शास्त्रोक्त पद्धतीने निवडणूक रणनीती ठरवणाऱ्या प्रशांत किशोर यांनी व्यक्त केला आहे.